सबकिरो टिक्याची खोटी परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये ना. तुम्हाला पण माहीत व्हा काय आज होती नागपंचमी ना. मग मी सकाळीच मस्त लवकर उठलो ना, इकडचे तिकडचे दात घेतलं पाजून ना. जसं माझं पण दात पाजून झालं तसं मग मी पण लगेच केली तयारी ना, निघलो तांदूळवाडीला जायसाठी ना. मग थोड्याच वेळात आम्ही पण पोचलो सफाल्याच्या ब्रिजवर ना. आम्ही पण मग जसं सफाल्याचा ब्रिज पार केला तसा नाही या नांगानं कशा कॉलेजच्या पोरी बाहेर फिरताना जसं आम्ही कॉलेजच्या पोरी पाहिलं जसे वाघ दिसलं. मग आम्ही पण वाकडा तिकडा घाट पटापट पार केला ना, पोहोचलो तांदूळवाडीला. जसं आम्ही पण तांदूळवाडीला पोचलो तसा आमचा पण मित्र वाटत पाहून होता ना. ही नांगानं कशी खायला लागले सकाळीच ना, माना पाहून लागली ते जाम असायसाठी. खालतून नजारा बघा कसा किल्ल्याचा, फार भारी दिसतोय ना मित्रांनो. न मग आम्ही पण लगेच घेतला किल्ला चढायसाठी ना. मग लागलो पटापट मी पण चढायसाठी. नाही याला पाहिजे ना कशी बॅग वजन झाले तर लागला घेण्यासाठी बॅग. मग आम्ही पण किल्ला चढलो ना. थोड्याच वेळात आम्ही पण पोहोचलो किल्ल्यावर ना. मग आम्ही पण पोहोचलो जसं किल्ल्यावर तर नांगता होतं जास्त माणसा पण होती. तर मग आम्ही पण गेलो खालतं कुंडा नांगायसाठी. नाही ना कशी कुंडाना पोरा पण लागली त्याच्यात खेळायसाठी. जशी कुंडानाची पाहिली तसं मग आम्ही पण निघलो घरा जायसाठी. तर मित्र पण लगेच लागला सांगायसाठी, थांबा तुम्हाला सांग मी सांग डिनं सांग कसून देतो. तर तो हो लगेच घेतले सुरीनं लागला पटापट डिनं कापायसाठी न. गवसता आम्ही पण बरं डिनं गवसलं नाही येऊ नका त्याच्याकडे डिण्याचा भारत दिला तेवढून. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टाटा बाय बाय, भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.